नमस्कार, मी प्रदीप नणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची जंगी तयारी सुरू झाली आहे. महाविकास आघाडीतले 3 घटक पक्ष व महायुतीतले 3 घटक पक्ष यांच्या स्वतंत्र बैठका चालू आहेत, स्वतंत्र सर्वे चालू आहेत आणि दोघांनाही घाई लागली आहे. कधी एकदा विधानसभा निवडणुका जाहीर होतात आणि आपला पुन्हा विजय कसा होईल असं महायुतीला वाटतं, तर महाविकास आघाडी फक्त वाट बघतीये. लोकसभा निवडणुकीपेक्षा देखील आपल्याला चांगला विजय मिळेल असा त्यांचा दावा आहे. मग सोबतीला शरद पवार आहेत, उद्धव ठाकरे आहेत, संजय राऊत आहेत. ही सगळी मंडळी म्हणजे काँग्रेसला फरफटत नेता येईल, म्हणजे त्याला काही दुसरा मार्गच नाही. आम्ही दोघं मात्र एकदम स्ट्रॉंग आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न आहे. काँग्रेसला जरी लोकसभेला 13 जागा मिळाल्या असल्या तरी आमच्याकडे कोणी मोठा नाही कोणी छोटा नाही अशी भूमिका घेत काँग्रेसची फरफट या निवडणुकीत होईल असा प्रयत्न जाणीवपूर्वक शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे करतायत. आणि काँग्रेसची अवस्था अशी आहे, तर काँग्रेसच्या तरुण जे नेतृत्व आहे, मग सतेज पाटील असतील, विश्वजित कदम असतील, ही जी सगळी मंडळी आहेत, त्यांना वाटतंय खरं तर आपली ताकद मोठी आहे, आपण स्वबळावर लढलं पाहिजे. पण ऐकतोय कोण? कारण राहुल गांधीला देशाचं राजकारण करायचं आहे. त्यांना असं वाटतं हे 5 वर्ष आपण नीट राजकारण करू शकलो तर 5 वर्षानंतर का होईना आपण सर्वांना सोबत घेऊन सत्तेत येऊ शकू. आणि त्यामुळं ते सबुरीचा सल्ला देत आहेत. ज्या जागा हमखास निवडून येणार आहेत त्याचाच आग्रह धरा. आकारण तुम्ही ओढाताण करू नका, मित्र पक्षांना नाराज करू नका असे आदेशच असल्यामुळे जे देतील तेवढ्या घ्यायच्या आणि त्याच्यावरती निवडणूक लढवायची असाच साधारण. ठीक आहे, बाहेर माध्यमामध्ये ते काय बोलतील हा भाग वेगळा, पण तडजोड करण्याची जबाबदारी काँग्रेसवरती अधिक आहे. आणि त्यामुळे महाविकास आघाडीमधल्या कुरबुऱ्या थोड्या बहुत जरी दिसल्या तरी प्रत्यक्ष आघाडीला पर्याय नाही. कारण वरनं काँग्रेसने सांगितलंय की मित्रपक्षासोबत आघाडी करा. आता शरद पवार गट त्यांचे किती आले, त्यांचं तर स्ट्राईक रेट 80% आहे आणि त्याच्यामुळं ते किमान 1/3 भूमिका घेतील. आणि अनेक ठिकाणी पूर्वी जिथं निवडून आलीत राष्ट्रवादी ते तर जागा घेतीलच, त्या व्यतिरिक्त जिकडे इच्छुक आहेत अधिक आणि त्यांना असं वाटतं आपली ताकद आहे अशा ठिकाणी देखील, म्हणजे यात सर्वाधिक भलं कोणाचं होणार आहे तर शरद पवार गटाचं आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं. उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या गटाने तेव्हा एकत्र शिवसेना भाजपबरोबर त्यांनी आणखीन काही जागा लढवल्या होत्या, पण त्यांचा स्ट्राईक रेट अतिशय कमी होता. पण आत्ता त्यांना असं वाटतंय की सर्वाधिक जागा आपल्या निवडून येतील आणि पुन्हा मुख्यमंत्री पद उद्धव ठाकरे यांना मिळेल असं एकतर संजय राऊत अगोदरच बोलत आहेत. जेव्हा शरद पवारांनी त्यांची बोलती बंद केली ते जरा शांत आहेत. चेहरा कोण आहे हे आपल्याला माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे, अशा पद्धतीचं त्यांचं बोलणं चालू आहे. म्हणजे त्यांना असं वाटतं मनातून की उद्धव ठाकरे हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील. तर शरद पवार बोलत नाहीत, पण त्यांच्या डोक्यामध्ये कदाचित रोहित पवार किंवा सुप्रिया सुळे असं नाव असू शकतं. खरं म्हणजे रोहित पवार सांगायला सुप्रिया सुळेनाच पुन्हा इकडे मुख्यमंत्री पदासाठी म्हणून आणलं तर आश्चर्य वाटायचं काही कारण नाही. आता हे झालं महाविकास आघाडीचं. महायुतीतलं काय बघा, महायुतीमध्ये जसं काँग्रेसचं आहे तसं भाजपचं आहे. भाजपच्या अनेक धुरीण्यांना वाटतंय की आपण किमान 160 जागा लढल्या पाहिजेत. कारण वर्षानुवर्ष आपण चांगल्या जागा लढल्या आणि आता ह्या तिघांच्या सोबत राहून खास करून म्हणजे एकनाथ शिंदे यांचा स्ट्राईक रेट लोकसभेला चांगला राहिला. 15 जागा त्यांनी लढवल्या. आता ते 100 जागाची मागणी करतात. अजितदादाच्या गटाचे 80 जागाची मागणी करतात. मग 180 जर त्यांना दिले तर राहणार किती जागा? 108. 105 तर यांचे निवडूनच आलेत ना. मग आता या सगळ्या ह्याच्यामध्ये घुसमट होणार आहे तर ती भाजपची.
पण त्यांना सांगण्यात आलेलं आहे लढायचं तिघांच्या सोबत, अजितदादांना सोबत घ्यायचं, एकनाथ शिंदेंना सोबत घेऊनच निवडणूक लढवायची आणि त्याच्यामुळे अनेक ठिकाणी भाजपची कुचंबना होणार आहे। कदाचित ते जागा लढवतील 130-140 पर्यंत वगैरे, घासाघीस होईल, एकनाथ शिंदेच्या थोड्या कमी करा म्हणतील, अजितदादाच्या थोड्या कमी करा म्हणतील, होईल। पण जे स्वबळाचं, आता बघा काँग्रेस आणि भाजप हे जे स्वबळाची भाषा एकेकाळी करत होते तेव्हा ह्यांच्या हातात दंडात बेंडकुळ्या काढण्याचा प्रयत्न ह्यांचा होता। आता हे स्वबळ तिकडेच गेलं आहे, स्वबळ वासनात गुंडाळून ठेवण्यात आलेलं आहे। आता स्वबळाची भाषा करणं ह्या दोघांनाही अवघड आहे आणि त्यामुळं एकत्र कुटुंबामध्ये जमो न जमो एकत्रच राहावं लागेल असा आदेश आल्यावर जी अवस्था होती ती अवस्था महायुतीतल्या भाजपची आणि तिकडे काँग्रेसची, म्हणजे अडचणीत येणारे हे दोन पक्ष आहेत। आता पुन्हा निवडणूक निकाल काय येईल आता त्यासाठीची पण सगळी धडपड चालू आहे। महायुती सरकारने ज्या पद्धतीचे आता लाडका बहीण, लाडका भाऊ हे सगळे लाडके विषय जे करून ठेवलेत ना, तर त्याच्यामुळे त्यांना असं वाटतंय की लोकांना या योजना आवडतील आणि त्याचा लाभ आपल्याला मिळेल असं महायुतीतल्या तिन्ही पक्षांना वाटतंय। तर महाविकास आघाडीवाल्यांना हे अशा खोटे आश्वासनं आहेत, हे काही करणारेच नाही आहेत, निवडणुकीपुरतं प्रलोभनं दाखवली जाणार आहेत। लोकांना आता हे कळायला लागलेलं आहे आपला फक्त राज्यारोहण समारंभ बाकी आहे, कारण सोबतीला मनोज जरांगे आहेत आणि त्याच्यात आंदोलनामध्ये तेल घालणारे एकदम सगळ्या व्यवस्था आहेत, म्हणजे तेलाच्या टाक्याच घेऊन फिरत आहेत। शरद पवार आहेत, सुप्रिया सुळे आहेत, संजय राऊत आहेत, सगळी गँग चालू आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला काहीच अडचण नाही। बरं, इकडे मनोज जरांगेवर जसं तेलाचं घालायचं आहे, टाकीतले तेल ओतायचं आहे, तसं इकडे ओबीसी वाल्यांना पण म्हणायचं की बघा हे तुम्हाला कसं नादाला लावलंय, कारण यांच्या भूमिका कुठल्या स्पष्ट नाही आहेत, फक्त सत्तेवर यायचं आहे आणि आम्ही सत्तेवर आल्यानंतर प्रश्न मिटवू असं ते बोलतायत। ते देखील कारण ह्यांना अकली नाही आहेत, ह्यांना डोकंच नाही आहे, ह्यांना कळतच नाही आहे आणि जे काय कळतं ते आम्हाला कळतं असं महाविकास आघाडीचं म्हणणं आहे। तर महायुतीवाले विरोधकांना कसं पेचात पकडता येईल हे बघतायत आणि त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न तर टांगणीला लागला आहे। विधानसभा निवडणुकीपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही हे अगदी सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे। पण या सगळ्या ह्याच्यावर कोण कोणावरती कुरघोडी करतो यावरतीच एकूण निवडणुकीतलं यश अपयश अवलंबून आहे। पण आता स्वबळाची भाषा ही दोन्ही बाजूनी बंद झालेली आहे। कदाचित पुढच्या 5 वर्षात ही भाषा दोन्ही बाजूने महायुती आणि महाविकास आघाडी हे करण्याचं धाडस करतील असं आत्ता तरी वाटत नाही। धन्यवाद। आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा।